फिश कोणतीही असो, फक्त हा मसाला वापरून पहा. खात्रीने सांगतेय, तुमची फिश एवढी चवदार होईल. मसाला आतपर्यंत मुरला कसा जाईल, अगदी बारीक सारीक सगळ्या टिप देणारे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर पहा, इथे आपण फिश घेतलेली आहे, छान अशी कट करून आणलेली आहे. खूप पातळही नाही आणि अगदी जाड सुद्धा याचे पीस करायचे नाहीत. आता ही फिश मी छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. पाण्याने धुवून अशा पद्धतीने तिला निथळायला ठेवायची. त्यानंतरनं एक आपलं छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं. आता या वाटणासाठी मी इथे सगळ्यात आधी अद्रक घेतलंय 1 इंच. अद्रक अशा पद्धतीने कट करून घेऊया, जेणेकरून ते मिक्सरमध्ये लवकर बारीक होईल. भरपूर लसूण घ्यायचं आहे आणि हिरवी मिरची घ्यायची. आता हिरवी मिरची मी फार नाही घेतली आहे, कारण आपण लाल तिखटसुद्धा वापरणार आहोत. तुम्हाला जर लाल तिखटमधली ही फिश करायची नसेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण जास्त घेतलं तरी चालेल. तर पहा, लसूण भरपूर घ्या, त्यामुळे आपली फिश खूप छान चवदार होईल. आता इथे मी फिश मसाला घेतलेला आहे. हा लकीचा फिश मसाला आहे, तुम्ही कोणत्याही कंपनीचा घेऊ शकता. त्यानंतरनं चिकन 65 मसाला अर्ध पॅकेट घालणार आहे मी हे, ज्यामुळे आपली फिश ना खूप छान होते. खरंच तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. इथे मी बरोबर अर्ध पॅकेट हे चिकन 65 मसाला घालून घेतला आहे. आता त्यानंतरनं पहा, इथे आपल्याला हळद घालायची आहे. आता हळद घातली की लगेचच कांदा मसाला घालून घेऊया. कांदा मसाला सुद्धा थोडा तिखट असतो. आपण आधी 3 हिरव्या मिरच्या घातल्यात, त्यानुसार तुम्हाला कांदा मसाला घालायचा आहे. मी इथे 5-6 चमचे कांदा मसाला घालून घेतलेला आहे. आता त्यानंतरनं रंग छान यावा आपल्या फिशला, यासाठी बेडगी मिरची पावडर घातली आहे मी जवळपास 1.5 चमचा. आता 1 चमचा धना पावडर घालून घेऊया. फुल 1 चमचा भरून धना पावडर घातली मी इथे. त्यानंतरनं चवीनुसार मीठ घालायचे. सगळे मसाले आपल्याला असे मिक्सरच्या भांड्यात वाटतानाच घालून घ्यायचे. चवीनुसार मीठ घातलं की लगेचच लिंबू पिळून घेऊया. तर पहा, इथे मी अर्धा लिंबू अशा पद्धतीने पिळून घेते. आपल्याला पूर्ण 1 लिंबू लागणार आहे. खरं तर आता माझ्याकडे इथे 1च लिंबू होतं, म्हणून मी 1 लिंबाचा वापर केला आहे. पण एवढ्या फिशसाठी आहे ना, कमीत कमी 2 लिंब तरी हवीत. तर तुम्ही इथे लिंबू थोडं जास्त घाला. मी इथे 1च लिंबाचा आत्ता वापर केला आहे, पण तुम्हाला 2 लिंब घालायचे आहेत. आता ही फिश 2 किलो आहे, तर त्यानुसार तुम्हाला किती प्रमाणात घ्यायचे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. इथे पहा, मी थोडंसं तेल घातलेलं आहे, जवळपास अर्धी पळी तेल घातले. आता हे सर्व छान असं मिक्सरला वाटून घेऊया. मिरची, लसूण आणि अद्रकसोबत हे सगळं वाटल्यामुळे ना सगळं छान एकजीव होतं. त्यामुळे शक्यतो मसालेसुद्धा मिक्सरमध्येच वाटून घ्यायचे. आता मला हे खूप जास्त असं ड्राय वाटतंय, त्यामुळे मी परत यामध्ये 2 चमचे पाणी घातलं आणि परत एकदा हे फिरवून घेतलं. आपल्याला हा मसाला फिशला लावायचा आहे. तो लावताना असं सहज लागलासुद्धा गेला पाहिजे ना, म्हणून असा थोडासा ओलसर हवा आहे. खूप पातळ करू नका, कारण ऑलरेडी आपण फिश धुवून घेतलेली असते ना, त्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी पाणी असतं. त्यामुळे मसाला खूप पातळ करायचा नाही आहे. तर आता आपला मसाला तयार झाला आहे. फिशला कसा लावायचा ते एकदा दाखवते. तर पहा, इथे मी हा कटला फिश घेतला आहे. तुम्हाला जो कोणता आवडत असेल ना, तो तुम्ही घेऊ शकता. आता आपण अशा पद्धतीने हे लावून घेऊया. पहा, अगदी एकसारखा मसाला लावायचा आहे. खूप जाड लेयर देऊ नका मसाल्याचा, थोडासा पातळच द्या आणि आतमध्ये वगैरे असं सगळीकडनं लावून घ्या. आता इथे आहे ना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी की व्हिडिओमध्ये स्किप झालेली आहे, त्यामुळे मी सांगत असते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा. एखादी गोष्ट जर राहिली तर नंतरसुद्धा मी सांगत असते. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की आपण फिशला मसाला लावण्यापूर्वी काट्या चमच्याने ना मध्ये 2-3 ठिकाणी असे होल करून घ्यायचे. म्हणजे मग काय होतं, हा जो मसाला आपण लावतोय तो छान आतपर्यंत जातो, मुरला जातो मेन म्हणजे. त्यामुळे शक्यतो आता बघा, हा घेतला आहे ना मी फिश, याला काटे चमच्याने 2-3 ठिकाणी असे फक्त डॉट असे करून घ्यायचे, जेणेकरून मसाला आतपर्यंत जातो आणि फिश खायला छान लागते. तर आता मी ते करत असताना व्हिडिओ शूटच झाला नाही माझ्याकडनं, आणि मला ते एडिट करताना लक्षात आलं की तो भागच शूट झालेला नाही आहे. त्यामुळे मी इथे आता तुम्हाला सांगितले. तर पहा, अशाच पद्धतीने ना मी आता सगळ्या फिशला मसाला लावून घेणार आहे. व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करून घ्या, आणि व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर तसंसुद्धा कमेंट करून सांगत जा.
कोणती गोष्ट जास्त अजून ॲड करायला हवी यामध्ये असं तुम्हाला वाटतंय ते सुद्धा सांगा. मी नेक्स्ट टाईम फिश करताना त्या पद्धतीने करून बघेल आणि ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल. तर पहा, अशा पद्धतीने आपण ह्या फिशला छान असं कोटिंग करून घेतोय. इथे मी सगळ्या फिशला छान मसाला लावून घेतलेला आहे. तुम्हाला आता कितीही फिश करायची असू द्या, म्हणजे 4 पीस 5 पीस, पण सगळ्या फिशला एकदाच मसाला लावून घ्यायचा आणि त्यानंतरनं छान असा हवाबंद डब्यामध्ये तुम्ही हे ठेवून घ्यायचं. आता मी इथे प्लास्टिकचा डबा वापरला आहे, पण तुमच्याकडे जर काचेचं भांडं असेल तुम्ही त्यातसुद्धा ठेवू शकता, स्टीलच्या भांड्यातसुद्धा ठेवू शकता. मी फिश ठेवण्यासाठी शक्यतो प्लास्टिकचं भांडं याकरता वापरते कारण हे आपण फ्रीजरमध्ये ठेवतो, काचेचं भांडं फुटू शकतं. त्याचबरोबर जर आपण स्टीलचं वापरतोय तर आपण यामध्ये बऱ्यापैकी लिंबाचा वापर करतो, त्यामुळे मी शक्यतो प्लास्टिकच्या भांड्यात ठेवते, पण स्टीलच्या भांड्यातसुद्धा तुम्ही ठेवू शकता. आता जेवढी फिश करायची आहे ना ती मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेली आहे आत्ता, आणि जे नंतर करणार आहे तीसुद्धा फ्रीजमध्ये ठेवून दिली. 1-2 तास तरी त्याला मुरण्यासाठी द्या. फिश जेवढा वेळ मुरेल ना तेवढी ती छान होते. इथे मी रवा घेतला आहे, रव्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार, आणि त्यानंतरनं हा जो चिकन 65 मसाला होता तो अर्धा चमचा मसाला घालून घेतला. वरतून आपण जे कोटिंग करतोय ना ते रव्याचं करा, ज्यामुळे आपली फिश छान कुरकुरीत होईल. तर पहा, मी इथे मसाला छान असा हाताने एकजीव करून घेते यामध्ये. आता हे फिश मी जवळपास 1.5-2 तास फ्रीजमध्ये ठेवले होते. आता हे काढून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने पहा त्याला रवा लावून घ्यायचा आहे. रवा लावत असताना ना असं हाताने दाबून वगैरे अजिबात लावायचा नाही, फक्त असा वरतून स्प्रेड करा, तो छान असा चिकटला जातो. तर पहा, अगदी या पद्धतीने मस्त असा रवा मी लावून घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आता तुम्ही कोणत्याही प्रकारची फिश वापरा, अगदी बांगडा वगैरे काही असेल ना तरी फक्त मसाले तुम्हाला हे वापरायचे आहेत आणि पूर्ण स्टेप अशा पद्धतीने फॉलो करायची आहे. तुमचे फिश नक्कीच चांगले होतील. तर पहा, इथे मी अगदी या पद्धतीने ना सगळ्या फिशला रवा लावणार आहे. सुरुवातीला 2-3 फिशला रवा लावायचा आणि मग लगेचच तव्यात टाकायचं. रवा लावून खूप वेळ ठेवू नका, नाहीतर मग तुमचे फिश कुरकुरीत होणार नाही. त्यामुळे असे 2-3 याला लावून घेतला ना रवा की लगेचच तो पॅनमध्ये ठेवून घ्यायचा आहे. आता मेन म्हणजे तळताना सुद्धा कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. तवा छान गरम करून घेतला, त्यावरती तेल घालून घेतलं, त्यानंतरनं गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि एक एक करून अशा पद्धतीने फिश यामध्ये घालून घ्यायची. बारीक गॅसवर अजिबात फिश तळायची नाही आपल्याला, किंवा मग शॅलो फ्राय करायची नाही. जर तुम्ही खूप बारीक गॅसवर करत असाल ना तर फिश कुरकुरीत होणार नाहीत आणि तेलसुद्धा पितात. शक्यतो मीडियम फ्लेमवरच फिश अशा पद्धतीने आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायची. तर पहा, एका पॅनमध्ये एका वेळी बसतील इतके फिश मी ठेवून घेणार आहे. तर इथे मी अशा पद्धतीने हे फिश ठेवून घेतलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. आता एक साईड व्हायला कमीत कमी 2.5 ते 3 मिनटं लागतात. मीडियम फ्लेमवर 2.5 ते 3 मिनटं लागतात. आणि तवासुद्धा बघा पातळ आहे, खूप जाड नाही आहे तवा. तर 2.5 ते 3 मिनटं एक साईड आपण होऊन देऊया. वरतून मी थोडंसं असं तेलसुद्धा घालून घेतलं आहे. आता आपण ही एक साईड पलटी करूया. आणि शक्यतो आहे ना असं चिमट्याने पलटी करा, म्हणजे ते सहज पलटता येतात. आता आपण पॅनमध्ये पहा अगदी चिटकून चिटकून फिश ठेवलेले आहेत, तरी व्यवस्थित पलटी करता येतील चिमट्याने. जर तुम्ही कलथ्याने करायला गेलात ना तर ते तुटण्याचे चान्सेस असतात जास्त, आणि मसाला वगैरे पण निघतो बऱ्याचदा निघतो. त्यामुळे शक्यतो अशा पद्धतीने चिमट्याचा वापर करा, म्हणजे मग सहज असे हे पलटी करता येतील. तर पहा, एक एक करून मी इथे सगळे फिश पलटी करून घेणार आहे. तुम्ही सुद्धा फिश याच पद्धतीने करता का ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा, कारण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते. म्हणूनच मी सुरुवातीला पण म्हटलं की जर काहीतरी नवीन किंवा वेगळा मसाला यामध्ये तुम्ही वापरत असाल किंवा वेगळी कोणती स्टेप करत असाल ना तर ते सुद्धा मला कमेंट करून कळवा, म्हणजे मी सुद्धा त्या पद्धतीने करून बघेल आणि मग ती रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही या सगळ्या फिशला मसाला लावण्यापूर्वी लिंबू, हळद आणि मीठ लावून चोळून असं ठेवू शकता. त्यानंतरनं बाकी सगळा मसाला लावला ना ती सुद्धा फिश छान होते. मी यापूर्वी तो सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्या पद्धतीने फिश केलेला. तर जर तुम्ही तो पाहिला नसेल तर नक्की पहा. मसाला कोणताही वापरा, फिश कोणतीही असू द्या, मसाला फक्त हा वापरा, अशी हेडलाईन आहे त्याला. आणि फिशची मी यापूर्वी रेसिपी अपलोड केलेली आहे ती, तर नक्की पहा, तुम्हाला ती पद्धतसुद्धा नक्कीच आवडेल. तर पहा, इथे आपण सगळी फिश अशा पद्धतीने आता
पुन्हा पलटी करून घेऊया. एक साईड झालेली आपली, आता ही दुसरी साईड आपण भाजून घेतोय छान. तर पहा, खालच्या साईडनी सुद्धा याला छान असा रंग आलेला आहे. आणि फिश ना आता थोडीशी मला असं वाटतं की अजून मऊ आहे, जी की मला जास्त कुरकुरीत हवी आहे. तर आता दोन्ही साईड भाजून झालेल्या आहेत आपल्या बऱ्यापैकी. आपण आता हे ना पलटी करायचं आहे आणि त्यानंतर ना गॅस थोडासा वाढवायचा आहे. अजिबात इकडे तिकडे जायचं नाही, नाहीतर मग फिश जळून जातील. गॅस अगदी थोडासा वाढवायचा आणि मग ह्याला थोडंसं कुरकुरीत होऊन द्यायचं आणि मग लगेचच गॅस आपल्याला बंद करायचा आहे. तर पहा, इथे मी अशाच पद्धतीने आता ही सगळी फिश पुन्हा पलटी करून घेतलेली पाहू शकता तुम्ही. आपण ह्याला मुरत ठेवलं होतं ना, त्यामुळे आतपर्यंत मसाला छान गेलेला आहे. आपली ही फिश तयार झालेली आहे. तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.